नमस्कार, तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाची इडली। तर अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे, बनवायला सोपी आहे, होते पण झटपट। आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी जेव्हा आपल्याला स्नॅक्स रेसिपी द्यायची असते ज्या दिवशी, तर त्या दिवशी पण तुम्ही ही इन्स्टंट अशी रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर खूप जास्त वेळही लागत नाही, अगदी झटपट होते आणि पोटभरीचा नाश्ता पण होतो। तर इडली बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये साधारणतः 1 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलंय। तर हे पीठ मी चाळून नाही घेतलेलं। त्याच्यासोबत 1 कप इतका रवा घेतलाय, बारीक रवा घेतलेला आहे। जाड रवा असेल तर मिक्सरवर थोडंसं आपल्याला फिरवून घ्यावा लागतो। तर मी बारीक रवा घेतला याच्यामध्ये। त्याच्यानंतर दही आहे, तर हे ताजं दही आहे। तर हे मी रात्री दही लावलं होतं वाटीमध्ये। तर फ्रेश असं दही आहे, जास्त आंबट वगैरे नाहीये। तर ते पण 1 कप घ्यायचंय। तर पाणी पण मला साधारणतः 1 कप बरंच लागलंय। तर मी थोडं-थोडं करून पाणी ॲड करणार आहे। तर पाणी कमी जास्त लागू शकतं आपल्याला। बॅटरची कन्सिस्टन्सी आहे तर ती ॲडजस्ट करण्याइतकं आपल्याला पाणी टाकायचंय। तर सर्वात आधी तर हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान एकत्र एकजीव करून घेतेय। तर मी विस्कने फेटून घेते गाठी मोडण्यासाठी। तर बघू शकता तुम्ही पाणी घेतलंय मी त्यानंतर। तर आधी मी अर्धा कप पाणी ॲड केलं होतं आणि नंतर परत घेतले। जर लागलं आवश्यक तर थोडंसं परत ॲड करायचंय। तर पाणी ॲड केलं की त्याच्यानंतर ते परत एकदा छान विस्कच्या सहाय्याने आपल्याला एकत्र फेटून घ्यायचंय आणि हे रिमेनिंग जे अर्धा कप घ्यायचंय त्यातलं थोडं-थोडं पाणी मी ॲड करणार आहे। तर थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं। बाकीचे जे सर्व जिन्नस आहेत तर वाटीने जर मेजर करायचं असेल तर त्याच वाटीने आपल्याला ज्वारीचं पीठ, रवा आणि दही मोजून घ्यायचंय। तर कपनेच मेजर करावं असं काही नाहीये, वाटीने मेजर केलं तरी पण चालेल। पण सर्व जे जिन्नस आहेत तर ते एकाच वाटीने मोजून घ्यायचेत। समप्रमाणातच घेतलेले आहे आपण। पाणी फक्त कमी जास्त ॲडजस्ट केलंय बॅटरची कन्सिस्टन्सी बघून। तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्याला झाकण ठेवून एक 10 मिनिट आपल्याला ते थोडंसं भिजवून घ्यायचंय, जास्त वेळ नाहीये। तर आपल्याला पीठ जे आहे तर ते बघू शकता तुम्ही एक 10 मिनिटं झालेले आहेत। तर त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर पण परत एक थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणि आपण एक 10 मिनिटं भिजवून घेतले तर रवा जो आहे तर तो फुगला जातो, त्यामुळे थोडंसं परत पाणी ॲड करावं लागतं। तर मी साधारणतः एक 2 चमचे इतकंच पाणी ॲड केलं होतं आणि सर्वात शेवटी जो आपला नाश्त्याचा चमचा असतो पोहे खाण्याचा, तर त्या चमच्याने मी पाव चमचा इतका सोडा घेतलाय, खायचा सोडा, तो ॲड केलाय आणि सोडा ॲक्टिव्हेट करण्यासाठी थोडंसं पाणी त्यावर टाकलं 1 चमचाभर आणि ते पूर्ण छान एकत्र मिक्स करून घेतलं। आणि इडलीचं जे भांडं आहे तर त्याला इडलीच्या पात्राला तेल लावून घ्यायचंय थोडं-थोडं, जेणेकरून चिकटणार नाहीत इडल्या, सहज अशा निखळल्या जातील। तर चमच्याने साधारणतः एक 2 ते 3 चमचे इतकं बॅटर मी त्यामध्ये ॲड करून घेतेय। आणि पाणी आहे तर ते गरम करण्यासाठी मी ठेवलं होतं। तर बघू शकता तुम्ही पाणी गरम व्हायला लागले, जेणेकरून वाफ त्याची पटकन तयार होईल आणि इडल्या ज्या आहेत तर त्या छान अशा फुगल्या जातील। तर सर्व भांड्यामध्ये मी बॅटर ॲड करून घेतलंय आणि त्याला साधारणतः एक 15 ते 20 मिनिटं इतकी वाफ देऊन घेणार आहे। तर इडल्या तयार होत आहेत, तर तोपर्यंत त्याच्यासाठी जी चटणी आहे तर ती तयार करायची आहे। तर त्यासाठी मी ओलं खोबरं आहे तर त्याचे बारीक तुकडे करून घेते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, खूप जास्त अशी वेगळी रेसिपी नाहीये चटणीची। साधी सिंपल आपण इडलीसाठी जी बनवतो चटणी त्याच पद्धतीने बनवली आहे। तर खोबऱ्याचे तुकडे घेतलेत करून आणि त्यानंतर कोथिंबीर आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे। साधारणतः एक 2 हिरव्या मिरच्या आहेत, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 4-5 लसूण पाकळ्या आहेत आणि पाव वाटी शेंगदाणे घेतलेत आणि चवीपुरतं मीठ ॲड करून आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे। तर इडल्या पण बघू शकता छान अशा फुगलेल्या आहेत, स्पंजी झालेत आणि मी आता ते सुरीने काढून घेतेय। तर बघू शकता तुम्ही अलगद अशी काढली जाते। तर कुकर जो आहे त्यातले भांडे आहेत तर ते काढून ठेवायचे बाजूला, थोडं थंड करून घ्यायचे आणि पटकन अशा इडल्या निघतात, बिलकुलही त्याला चिकटलेलं नाहीये। तर अशा सर्व इडल्या आहेत तर ते मी काढून घेतेय। तर अगदी साधी सोपी, पौष्टिक, लहान मुलांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे।
हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता छान अशा टम्म फुगलेल्या इडल्या आहेत तर त्या तयार आहेत. तर त्यातली एक इडली आहे तर ती मी मधोमध कट करून दाखवतेय. तर बघू शकता तुम्ही अगदी छान फुलली आहे, सॉफ्ट पण झाली आहे आणि अगदी जाळीदार अशी इडली आहे तर ती तयार आहे. तर बघू शकता टेस्टी अशी रेसिपी तयार आहे. रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.